हिरण्यशम्भुतां तं नमामि सनिश्चरां तं नमामि सनिश्चरां तं नमामि सनिश्चरां शनिश्चराय रोहित ते बघ ना. हा? तू काही काळजी करू नकोस ग नेहा. अरे पण हे बघ, आईला मी तुझ्याबद्दल सगळं सांगितलंय फोन करून. तू अनाथ असल्याची पूर्वकल्पना दिली आहे मी तिला. मग काय म्हणाल्या त्या? आणि बाबा? तू आता काहीही टेन्शन न घेता आई बाबांना भेट फक्त. अजूनही तू टेन्शन मध्ये दिसतेस. अगं नको काळजी करू. काय ग असं आश्चर्याने काय बघतेस? माझं घर आहे हे. आय मीन आपलं. चल आई. ये बाळ. तू फोनवर सांगितलं होतंस त्यापेक्षा सुद्धा सुंदर आहे. हा या मुलीशी लग्न करणार आहेस तू? तिचे आई बाप कोणच माहित नाही आणि ह्याच्याशी लग्न करणार आहेस तू? अहो आधी रोहित काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या. त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा. मला काही समजून घ्यायचं नाही आहे, कळलं? आणि तू कान उघडे ठेव. नाही, हा मुलगा जे सांगतोय ते ऐकशील ना तर तुझाही या घराशी काडीचा संबंध राहणार नाही. लक्षात ठेव. अहो हे काय बोलताय तुम्ही? माझं घर आहे हे आणि मी सांगेन तसंच होईल. ही कचरा पट्टी माझ्या घरात नको आहे. आउट. अगं नेहा थांब. नेहा. आणि तू काय बघतोयस? आउट. रोहित हे बघ माझं ऐक. रोहित ही काय पद्धत झाली वागायची? एक मुलगी पहिल्यांदाच आपल्या घरी येते आणि तिचा अशा प्रकारे अपमान केला तुम्ही? बिचारी अनाथ आहे. काय वाटत असेल तिला आपल्याबद्दल? तिला जे वाटायचं ते वाटू दे. ही मुलगी मला माझ्या घरात नकोय. आणि लक्षात ठेव, मुळीच फोन करायचा नाही त्याला. नेहा, पण बाबा नेहा. कसं बोलले मला? प्लीज रिलॅक्स. Why are you crying?
संजना, मला नाही जगायचंय. मला नाही जगायचंय. नेहा, मानलीस हार तू? एवढीच ताकद आहे प्रेमामध्ये? मला मरायचंय म्हणे. इतकं सोपं आहे का ते? प्रेम केलंयस ना तू? आणि जे खरं प्रेम करतात ते मरत नसतात. आणि तुला काय वाटतं, रोहित तुझ्या विना जगू शकतो? आणि तू जगू शकतेस त्याच्या विना? कदापि नाही. थोडा तरी विचार कर. अगं, प्रेम करणारे जेव्हा आपल्या जीवनाचा मार्ग निवडतात ना, ते कुठल्याच गोष्टीला घाबरत नाहीत. आणि तू आयुष्यातल्या एका छोट्याशा गोष्टीने हार मानलीस. हो, मानली मी हार. मानली. म्हणूनच तर मरायचंय मला. अगं, प्रेमात मरणं नाही, जगणं शिक, जगणं. आणि अजून एक सांगतो तुला मी, राहुल इथे असताना ना तुला रोहित पासून कोणीही वेगळं करू शकणार नाही. मित्राचं प्रेम संकटात असताना हा राहुल फक्त बघत राहील. नाही, अरे रोहित. नेहा, मी तुझ्याशिवाय जगू नाही शकत. मी तुझ्यासाठी सगळं जग सोडायला तयार आहे. ज्या घरात तुला स्थान नाही ना, ते घर मी सोडून आलोय नेहा, सोडून आलोय. तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग, नाही जगू शकत. अरे बस बस, एवढा इमोशनल व्हायची गरज नाही. संपूर्ण आयुष्य तुमचं आनंदात जायला हवं. लग्न करायचंय ना तुम्हाला, टेन्शन घेऊ नका. घर सोडून आलायस, उघड्या आभाळाखाली सोडणार नाही तुला मी. अरे शेवटी मित्र आहेस माझा. गाडी, घर, दौलत सगळं कुर्बान आहे तुझ्या दोस्तीवर रे. मी तुमचं लग्न लावून देईन मी. शिकारा, दिल आशिकारा, दिल आशिकारा, दिल आशिकारा. हे इश्क बेखुदी रे, आंसूनी रे खुशी है. हे इश्क बेखुदी रे, आंसूनी रे खुशी है. इश्क आगचा हा दर्या, फुलांचा हा बगीचा. हे इश्क बेखुदी रे, आंसूनी रे खुशी है. हे इश्क बेखुदी रे, आंसूनी रे खुशी है. इश्क आगचा हा दर्या, फुलांचा हा बगीचा. ठेवीन काळीज तुझ्या नजरी, तू ग आहेस माझ्या अंतरी. हृदयी माझ्या बस तू बसे, तन्हा कधी स्वप्नी दिसे. तुला पाहे ना जमाना, तू माझी आशिकी करतो, करतो मला आशिकाना. तू माझी आशिकी करतो, करतो मला आशिकाना. हे इश्क बेखुदी रे, आंसूनी रे खुशी है. हे इश्क बेखुदी रे, आंसूनी रे खुशी है. तूच तडप
श्वास ग तू हृदयाचा नजराणा, तू माझी आशिकी कर तू मला आशिकाना, तू माझी आशिकी कर तू मला आशिकाना. दिलो जान तू अप्सरा, फिदा ग तुझ्यावर हा राजसा. दिलो जान तू अप्सरा, फिदा रे तुझ्यावर हा राजसा. तू कामिनी, तू मोहिनी, तू बंदगी, तू जिंदगी, तू जगण्याचा बहाणा. मी तुझी आशिकी कर तू मला आशिकाना. मी तू माझी आशिकी कर तू मला आशिकाना. हे इश्क बेखुदी रे आसूनी रे खुशी है, हे इश्क बेखुदी रे आसूनी रे खुशी है. कर तू मला आशिकाना, कर तू मला आशिकाना, कर तू मला आशिकाना, कर तू मला आशिकाना. आई, रोहित, तुझी सून. रोहित, म्हणजे तुम्ही दोघांनी लग्न केलं? हो आई. रश्मी, या दोघांसाठी माझ्या घरात कोणतीही जागा नाही आणि आजपासून या मुलाशी माझा काहीही संबंध नाही. इथून निघून जायला सांग त्याला. अहो अहो असं काय बोलताय तुम्ही? आपली सून घरात आली आहे, आपल्या मुलाने तिच्या कपाळी कुंकू लावलेला आहे. घरात आलेल्या लक्ष्मीचा असा अपमान करू नका. या मुलानं या मुलीच्या कपाळावर कुंकू नाही लावलं, आपल्या स्वप्नांचा खून केला यानं, आपल्या स्वप्नांची हत्या केली यानं. या मुलाशी आजपासून माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. याच्याशी स्नान सूतकाचा सुद्धा संबंध नाही. गेट आउट. हे बघ रोहित, मी तुला आधीच सांगितलं होतं की तुझे बाबा मला स्वीकार करणार नाहीये, पण तरी आपण लग्न केल्यानंतर घरी गेलो आणि मग काय झालं? पुन्हा माझा तिरस्कार झाला, अपमान झाला, अनाथ बोलले मला. अरे आम्ही अनाथ असतो म्हणून काय झालं? आम्हाला प्रेम करायचा अधिकार नाही आहे का? तूच आठव रोहित, काय बोलले तुझे बाबा मला. मला या विषयावरती काहीच बोलायचं नाही आता. प्लीज लीव मी अलोन. तिचे आई बाप कोण आहेत माहित नाही आणि ह्याच्याशी लग्न करणारच तू. या दोघांसाठी माझ्या घरात कोणतीही जागा नाही. ही कचरापट्टी माझ्या घरात नको आहे. आउट. आणि आजपासून या मुलाशी माझा काहीही संबंध नाही. आपल्या स्वप्नांची हत्या केली यानं. इथून निघून जायला सांग त्याला.
नारायण नारायण प्रभू. शनिदेवा, जर तुम्ही स्वतः इतके कोमल हृदयाचे आहात तर तुम्ही का जनमानसाला एवढे कष्ट देता? काय दोष होता त्या 2 मुलांचा? देवश्री नारद मुनी जशा प्रकारे व्यर्थ झालेलं लोखंड वितळवून त्यापासून धनुष्यबाण आणि कृपाण बनवले जातात, ज्या प्रकारे एखादी प्रचंड वास्तू बनवण्यासाठी भूमी समतल केली जाते, ज्या प्रकारे एखाद्या रोग्याला निरोगी बनवण्यासाठी कडू औषध दिलं जातं, तशा प्रकारे मी माझ्या वक्रदृष्टीच्या प्रभावाने मानवाला प्रत्येक कष्टातून मुक्ती देतो. नाहीतर मानवाला सुखदुःख, शांती अशांती यातला फरकच करणार नाही. भाग्यशाली आहेत ती लोक ज्यांच्यावर माझ्या दृष्टीचा प्रभाव आहे. नारायण नारायण. संभल कर. चला आवरा लवकर. काय कर. चला आता स्वामीजी रागावतील. चलते. काय कर. रमा आणि उमा कुठे दिसत नाहीत. राहिल्या कुठे? होगी येईल घरी. आते काही म्हणून. कोण असेल ग? मी जाऊन बघू का? जाकर देख लो. हो बघ ना. देखो तो जरा जीवित है या नहीं. हाँ सांस चल रही है. इथे कसे काय आले असतील ते? इथे कसं आला? आपण यांना आशीर्वाद घेऊन जाऊ. स्वामीजीच ठरवतील काय करायचं. हा ठीक आहे. सावकाश. मुली कोण आहेस तू? इथं कशी आलीस आणि तू अशी अस्वस्थ का आहेस? कुणाला शोधतेस का? हो बाबा, मी माझ्या रोहितला शोधते. बाबा दया करा माझ्यावर. हा बिचारा साधू तुझी काय मदत करणार? मी तर एक निष्कांचन आणि विरागी माणूस. तू तुझ्या प्रिय व्यक्तीला इथं शोधू नकोस. तू शिंगणापूरला जा. शिंगणापूर? तिथं ज्यांनी तुझ्या प्रिय व्यक्तीला तुझ्यापासून दूर केलं तेच तुझी भेट त्यांच्याशी करून देतील. ते कठोर, निष्ठुर, निर्दयी नाही आहेत. ते दयाळू आहेत, प्रेमळ आहेत, भोळे आहेत. ते दुसऱ्यांवर उपकार करतात. पण मला वाटतं तुझ्यावर शनीच्या वक्रदृष्टीचा प्रभाव आहे. हा सगळा शनीच्या वक्रदृष्टीचा परिणाम आहे.
त्यांच्या मनात आलं तर ते काहीही करू शकतात. तिथं जा, त्यांच्या पाया पड, त्यांची प्रार्थना कर, त्यांना प्रसन्न कर. ते नक्की तुझ्यावर कृपादृष्टी ठेवतील. जा. हो माझा तुला आशीर्वाद आहे. हो बाबा, मी जाते. घाबरू नकोस बालका. या आश्रमात तू अगदी सुरक्षित आहेस. देवाने तुला जीवनदान दिलंय. कोण आहेस तू? आई का कोण आहात तुम्ही? मी कोण आहे? हे काय आहे सगळं? हे कपडे, हे काय आहे? आठवण्याचा प्रयत्न कर बेटा. आम्ही तुला तुझ्या आई वडिलांकडे नेण्याची व्यवस्था करू. आई वडील? हं? कोण आहेत माझे आई वडील? म्हणजे मी कुठून आलोय? कुठे माझे आई वडील कुठे असतात? मला खरं सांगायचं तर मला काही कळत नाही. हो, याची स्मरणशक्ती गेलीय. याला भूतकाळातील काहीच आठवत नाहीये. याचे आई वडील याला खूप शोधत असतील. नूर इसी से फैला जग में, प्रीत से सब उजियारा है. प्यार की बाजी वो ही जीता जो इसमें हारा है, जो इसमें हारा है. भोळ्या मनाचं
कुछ याद आ रहा है? कुछ तो बताइए हमें. मला असं वाटतंय की यांना काहीच आठवत नाहीये. क्या आपको कुछ भी याद नहीं आ रहा कि आप कौन हैं, कहाँ से आए हैं? कुछ तो याद करने की कोशिश कीजिए. मी म्हटलं ना, यांना काहीच आठवत नाहीये. आपल्या स्वामीजींनी सुद्धा किती प्रयत्न केले पण काहीच उपयोग नाही झाला. चला, स्वामीजींचं प्रवचन सुरू होणार आहे. आता आपण यांना तिथेच घेऊन जाऊया. हो हो बरोबर आहे, आपण तसंच करूया. चला चला. जय श्री शनिदेव. मनुष्य निष्कारण शनिदेवांना घाबरतो, त्यांच्यापासून दूर पळतो. पण मित्रांनो, हाच तुमचा मोठा भ्रम आहे. शनिदेवांना घाबरू नका. शनिदेवांच्या वक्रदृष्टीने आपल्या जीवनात काही अमंगल घडेल, विनाशकारी घडेल या चिंतेत राहू नका. आपण समजतो तितके शनिदेव निष्ठुर नाहीत. शनिदेव खूप दयाळू आहेत, कृपाळू आहेत, ज्याची कल्पना मनुष्य करूच शकत नाही. या ब्रह्मांडात शनी महाराजांकरिता अशक्य असं काहीच नाहीये. शनी महाराज आपल्या दयादृष्टीने रोगी माणसाला निरोगी करू शकतात, निर्धन व्यक्तीला धनवान बनवू शकतात, भिकाऱ्याला राजा बनवू शकतात आणि 2 ताटातूट झालेल्या जीवांना भेटवूही शकतात. संसारातील समस्त दुःखांचे निवारण करणारे शनिदेव आहेत. त्यांच्या चमत्कारांचा प्रभाव पाहायचा असेल तर एकदा तरी शनी शिंगणापूरला अवश्य जावे. जय श्री शनिदेव. आपल्या अद्वितीय शक्तीचे स्वामी सूर्यपुत्र शनिदेव आज एका शिळेच्या स्वरूपात जागृत देवस्थान असलेल्या शनी शिंगणापूर येथे विराजमान आहेत. आता मी तुम्हाला शनिदेवांच्या जन्माची कथा सांगतो. सूर्यदेवांची पत्नी संध्या हिने सूर्यदेवान इतकेच तेज प्राप्त करण्यासाठी एक यज्ञ आरंभिला होता. हा यज्ञ करण्यामागचे कारण असे होते की तिला यज्ञातून आपली स्वतःची प्रतिकृती तयार करायची होती आणि तो यज्ञ सफलही झाला. हुबेहूब माझ्यासारखीच. कोणीच नाही म्हणू शकत की तू संध्या नाहीस. आजपासून मी तुला स्वर्णा हे नाव देते आणि माझ्यासाठी तू आता स्वर्णाच आहेस. तुला ठाऊक आहे मी तुला या तपश्चर्येतून का निर्माण केलं आहे ते? नाही, मला काहीच ठाऊक नाही. मी स्वामी सूर्यदेवांप्रमाणे स्वतःमध्ये एक अलौकिक तेज प्राप्त करू इच्छिते, ज्याकरिता मला आपल्या तपोबलाने दिव्य शक्ती प्राप्त करावी लागेल. याकरिता आता तुला या भवनात माझ्या स्थानी संध्या होऊन स्वामी सूर्यदेवांच्या पत्नीचा धर्म पार पाडायचा आहे. पण लक्षात असू दे की या गोष्टीचा स्वामी सूर्यदेवांना कधीच पत्ता लागता कामा नये की तू संध्या नसून माझी छाया स्वर्ण आहेस. जशी आपली आज्ञा, मी सर्वथा आपला पत्नी धर्म पार पाडेन. मी आपल्याला वचन देते की स्वामींना ही गोष्ट कधीच कळू नाही देणार की मी संध्या नसून स्वर्ण आहे ते. सर्व मुलांना प्रेमाने सांभाळ. आता मला आज्ञा दे. संध्या, तू इथे? तुझा हट्ट अनाठाई आहे. हे कदापि शक्य नाही. अतुल्य शक्तींची देवता आपले स्वामी सूर्यदेव यांच्याशी तू बरोबरी करू पाहतेस? आम्हाला काहीही समजून घ्यायचं नाहीये. समजण्याचा प्रयत्न तू कर. एका पत्नीने आपल्या पतीच्या आज्ञेशिवाय माहेरी येणं म्हणजे माता आणि पिता यांच्यावर दोष लावण्यासारखा आहे. आता या क्षणी तू तुझ्या घरी निघून जा. पुन्हा इथे येऊ नकोस. जर मी पुन्हा आपल्या सासरी गेले तर मग माझी छाया स्वर्णाचं काय होईल? नाही, मी सासरी परतून सुवर्णाच्या जीवनातील शांती भंग करू शकत नाही. मला आता याच कुरुक्षेत्राच्या वनात माझी तपश्चर्या पूर्ण करावी लागेल. माझ्याकरिता हेच योग्य आहे की स्वर्णा स्वामी सूर्यदेवांसोबत खुश राहो. हो, हेच योग्य आहे.
प्रिये, संध्या, मला असं का भासत आहे की तू माझी संध्या नाहीस? हं? असं मी का म्हटलं माहितीये तुला? यापूर्वी माझ्या समोर संध्या कधीही लाजली नाही. हं? मग आज असं काय कारण आहे? हं? सूर्यदेव आणि स्वर्णाच्या या मिलनातून शनिदेवांचा जन्म झाला. शनिदेवांचे वर्चस्व अमान्य केल्यास ते क्रोधित होतात, जसे ते राजा विक्रमादित्यावर झाले होते. एकदा राजा विक्रमादित्याच्या दरबारात सर्वात श्रेष्ठ ग्रह कोणता यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी राजज्योतिषी म्हणाले, महाराज विक्रमादित्य, मी आपली क्षमा मागून सांगू इच्छितो की सूर्यपुत्र शनिदेव त्यांच्या क्रूर आणि क्रोधिष्ट स्वभावामुळे सर्व ग्रहांमध्ये महान आहेत. मी कदापि हे नाही मानत ज्योतिषी महाराज. निष्ठुर, क्रूरता, कट्टरतेच्या बळावर कुणालाही महान नाही म्हटलं जाऊ शकत. उज्जैनी नरेश, मी तुम्हाला माझी महानता आणि महादशा दाखवू इच्छितो. उज्जैनी नरेशा, सावधान हो. मी लवकरच तुमच्या राशीला येतोय. महाराज, या बिकट परिस्थितीतून वाचण्याचा केवळ एकच उपाय आहे. काय उपाय आहे पंडितजी? लवकर सांगा. हेच की महाराजांनी आपला सर्व राज्यकारभार आपल्या मंत्रीगणांवर सोपवून आपल्या महालातच विश्राम करावा. जोपर्यंत महाराजांवरील 7.5ची दशा समाप्त होणार नाही, तोपर्यंत महाराजांनी आपल्या कक्षातच राहणं उचित आहे आणि राज्याचा सर्व कारभार त्यांच्या मंत्रीगणांनाच सांभाळावा लागेल. हो, हे अगदी उचित आहे. यद्यपि काही काम असल्यास आपणच महालात येऊन महाराजांना भेटू शकतो. जशी आपणा सर्वांची इच्छा. ही महादशा समाप्त होईपर्यंत मी आपल्या महालातच राहीन. राजाच्या या निर्णयामुळे शनिदेवानी एक युक्ती योजली. राजाला आपल्या महालाबाहेर काढण्यासाठी शनिदेवानी एक पांढरा शुभ्र घोडा त्याच्या महालात पाठवला आणि त्या घोड्याचे अलौकिक तेज पाहून राजा स्वतःला महालाबाहेर येण्यापासून रोखू शकला नाही. महाराज, हा घोडा विकत घेऊन तुम्ही आज या सेवकावर खूप मोठे उपकार केले आहेत. एकदा या घोड्यावर बसून पहा, या सेवकाला खूप आनंद होईल. उधम सिंग, आम्ही तुमचं मन नाही मोडणार. असं वाटतंय कुणीतरी वाटसरू आहे. कदाचित जंगली जनावरांनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केलेला आहे. ही व्यक्ती तर एखाद्या राजासारखी दिसते. यांची वस्त्र तर राजघराण्यातील वाटतायत. महाशय,
महाशय उठा. महाशय महाशय उठण्याचा प्रयत्न करा. महाशय आता आपली प्रकृती कशी आहे? आपण कोण आहात? मी कुठे? आपण चिंता करू नका महाशय. आपण राजा चंद्रसेनाची राजधानी तामलिंग नगरात आहात. तामलिंग नगर? मी राजा चंद्रसेनच्या राजधानीत आहे? होय, पण आपण कोण आहात? कुठून आला आहात? मी उज्जैनी नरेश विक्रमादित्य. उज्जैनी नरेश विक्रमादित्य? हो, मीच तो कमनशिबी ज्याला दुर्भाग्याने इथे फेकून दिलंय. महाराज आपण चिंता करू नये. मी राजा चंद्रसेन यांना सांगून आपल्याला सुरक्षितपणे आपल्या राज्यात पोहोचवतो. आज्ञा असावी. अरे, या हंसाने हा हार गिळला. हा, माझा हार कुठे गेला? तुम्हाला माहितीये का माझा हार कुठे आहे? मी पाहिलाय तुमचा हार. हो, तेच तर विचारते मी. कुठे आहे माझा हार? तुमचा हार या हंसाने गिळलाय. हा, या हंसाने? हे कसं काय होऊ शकतं? एक दगडाचा हंस माझा हार कसा काय गिळू शकतो? मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलंय ते. तुम्ही खोटं बोलताय. असं कधीच होऊ शकत नाही. तुम्हाला ठाऊक आहे माझा हार किती मौल्यवान होता तो? अहो पण मी मला सर्व माहित आहे. माझा हार तुम्हीच चोरला आहात. तुम्ही राजा विक्रमादित्य नसून तुम्ही एक चोर आहात. तुम्ही या राज्यात राजाच्या वेशाने चोरी करण्याच्या उद्देशाने आला होतात. तुमची तक्रार मी चंद्रसेनांकडे करेन. ते तुम्हाला चोरीच्या आरोपात कडक शिक्षा करतील. राजा विक्रमादित्य म्हणे. न्याय करा महाराज. आपण न्याय करा. महाराज सत्य काय आहे? कोण कोणावर विश्वास ठेवणार की दगडाच्या हंसाने मौल्यवान हार गिळंकृत केला? नाही महाराज, नाही. हे असत्य आहे. परंतु महाराज आपल्याला हा न्याय करावाच लागणार. न्याय करावा महाराज, न्याय करावा. तुला कल्पना आहे तू किती मोठा अपराध केलायस? अरे यासाठी तुला कठोर, अति कठोर शिक्षा होऊ शकते. अरे ज्या सावकाराने तुला आसरा दिला, तुझा जीव वाचवला, त्याच सावकाराच्या मुलीचा बहुमूल्य हार तू चोरलास. आणि त्यातून असत्य कथन की मी उज्जैनी नरेश राजा विक्रमादित्य आहे म्हणून. राजाधिराज चंद्रसेन, मी चोर नाहीये. मी जे विधान केलंय ते सत्य आहे. अरे तू राजा विक्रमादित्य नसून तू चोर आहेस. तू दरोडेखोर आहेस. न्याय होणार, नक्कीच होणार. नाही महाराज, मी कोणतीही चोरी केली नाहीये. चोरी आणि असत्य विधान हे दोन्ही अपराध ह्या व्यक्तीविरुद्ध सिद्ध झालेत. ह्याला 5 वर्ष अंधार कोठडीत ठेवा. ह्याचे अन्न पाण्या वाचून हाल करा आणि त्यानंतर द्या शहराबाहेर फेकून. हा माझ्यावर अत्याचार आहे महाराज. शनिदेव, देव,
देवा, शनी देवा, मला क्षमा करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला क्षमा करा देवा. चुकलो मी देवा. आता सहन नाही होत. मला जीवनदान द्या. मला आता जीवनदान द्या देवा. मी चुकलो देवा. मी चुकलो देवा. तुझी योग्य वेळ येताच मी स्वतः तुझी मदत करेन. चुकलो मी. अरे बापरे, कोण आहे तिथे? यजमान, यजमान कोण आहात तुम्ही? आणि इथे असे पडलात ते? मला मदत करा. मी आज मदत? मला ठीक आहे. आपण तुम्ही आहात कोण? मी सांगतो सांगतो. या मला राजा चंद्रसेनाने शिक्षा दिली आहे. राजा चंद्रसेन? मला मदत करा. मी कित्येक दिवस काही खाल्लं नाहीये. काहीच नाही. मला भूक लागली. पाय दुखतोय माझा. मला मदत करा. मी पाया पडतो. अहो यजमान, असं काय करताय? अहो पाया कशाला पडताय? उठा. या या या. सावकाश. नाही नाही, सहन होत आहे. मला माझं अंग दुखतंय पूर्ण. माझा आधार घ्या. माझा काठीच धरा. या उठा. उठण्याचा प्रयत्न करा. उठा. यजमान, यजमान थोडा धीर धरा. उठण्याचा प्रयत्न करा. उठा. या. हा, काठीच धरा. काठीच धरा. वा. यजमान, सांभाळून. सावकाश सावकाश. उठा. यजमान, मला तुमच्या वेदना समजतायत. काठीच धरा. काठीच धरा. या या, मी आधार देतो. हा, प्रयत्न करा उठण्याचा. हा, शाबास शाबास. मला हो हो मला जेवण द्या. हो हो देतो देतो. जेवण देणार यशमान. हो, या, खांद्यावर हात ठेवा. या, सावकाश या. यजमान, आपल्या वस्त्रांवरून असं वाटतंय आपण कुठल्या तरी राजघराण्याचे आहात. राजा चंद्रसेन किंवा त्याच्या सहकाऱ्यांपैकी कुणालाही हे कळू नका देऊ की तुमचा निवास माझ्या झोपडीत आहे. अहो, मी एक गरीब गंगूतेली आहे. यजमान, घाणा चालून तेल काढतो. उद्या जर राजा चंद्रसेनला हे कळलं की तुमचा निवास माझ्या झोपडीत आहे, तर त्याच कोलीमध्ये तो मला टाकून माझं तेल काढिलो. यजमान, माझी विनंती आहे तुम्हाला. यजमान, माझी विनंती आहे. मी असं कोणतंही कृत्य नाही करणार ज्याच्यामुळे तुम्हाला त्रास होईल. धन्यवाद.
देवा शनी देवा शनी देवा महाराज हा काय चमत्कार आहे? मित्र गंगूतेली, मला शनिदेवांनी माफ केलं. माझं जीवन, माझे प्राण मला परत दिले. महाराज, मी पुन्हा पूर्वीसारखा झालो. उज्जैनी नरेश. शनी देवा शनी देवा शनी देवा शनी देवा. राजा चंद्रसेन, माझा प्रणाम स्वीकारावा. कोण? तुम्ही? म्हणजे तो चोर ज्यांनी सावकाराच्या घरातील मौल्यवान हार चोरला होता आणि असत्य कथन केले होते की आम्ही राजे विक्रमादित्य आहोत म्हणून. होय, हे सत्य आहे. हेच उज्जैनीचे महाराज विक्रमादित्य आहेत. यांनी चोरी केलेली नाही. यांच्यावर माझी दशा चालू आहे. शनिदेव, यांच्यावर माझी वक्रदृष्टी आहे. हे सगळे आरोप त्याचाच परिणाम आहे. आणि यांना जे कष्ट भोगावे लागत आहेत त्याचंही कारण मीच आहे. पण मी आता त्याचं कल्याण करण्यासाठी आलो आहे. सावकाराची कन्या सुचेता, तिचा हार दगडाच्या हंसाने गिळंकृत केला होता. तो स्वतःच्या मुखातून बाहेर काढून दाखवेल. हा चमत्कार तुम्ही सगळे स्वतः जाऊन पाहू शकता. कसं शक्य? हो ना, आश्चर्यच आहे. क्षमा असावी नरेश. मी आपणाशी अत्यंत चुकीचं वागलो. तुम्ही जे काही केलं ते अजाणतेपणे केलं. त्याची क्षमा कशाला? माझ्यावर जे आरोप लागले होते ते धुतले गेले. त्यात मी खूप आनंदी आहे. प्रभू शनिदेवांच्या कृपेने आणि दयादृष्टीने हे सर्व चमत्कार घडले. आता मी ताठ मानेने माझ्या उज्जैनी नगरीत जाऊ शकतो. आणि मग राजा चंद्रसेनाने आपल्या सुपुत्रीशी राजा विक्रमादित्याचा विवाह करून दिला. तर अशा प्रकारे शनिदेवानी राजा विक्रमादित्याला चांगलाच धडा शिकवला. तर असे आहेत शनिदेव. जय श्री शनिदेव. जय श्री शनिदेव. कसला विचार करतोयस राहुल? संजना, जगातली सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे प्रेम. मग हे जग या प्रेमाला इतका त्रास का देतं ग? आहे उत्तर? याचं उत्तर तर संपूर्ण जगात मिळणं शक्य नाही राहुल. संजना, मी या जगाला समजूच शकलो नाही. आणि या जगातल्या मनुष्यांनाही. वरच्याने किती सुंदर जग सोपवलंय आपल्या हाती. चंद्र, तारे, नदी, झरे आणि प्रेम. संजना, मनुष्याने या जगाचा विध्वंस करायची सारी हत्यारं बनवली. पण अशी बंदूक कानाई बनवली ज्यातून फुलं निघतील. असे रणगाडे कानाई बनवले ज्यातून गुलाल आणि रंग निघतील. फार मुश्किल आहे का या जगाला समजणं? फार मुश्किल आहे. हिरावून घेतलं माझ्या मित्राला.
शक्तिमग्रजां छायामार्तण्ड्यसम्भुतां तं नमामि सनिश्चरां तं नमामि सनिश्चरां तं नमामि सनिश्चराम् साधू महाराज, तुम्ही आणि इथे? तू आश्चर्यचकित होऊ नकोस. हे माझं निवासस्थान आहे. निवासस्थान? हो, मी इथंच राहतो. तुझे पती परमेश्वर तुला मिळाले? तुम्ही सांगितलं म्हणून मी इथे पळत आले. म्हटलं देवाची काहीतरी कृपा होईल माझ्यावर, पण नाही, देव वगैरे काही नाही. होईल, देवाची कृपा अवश्य होईल. तुझे पती सोडून तुझ्या परिवारात आणि कोण कोण आहे? हेच तर माझं दुर्भाग्य आहे. या अख्ख्या संसारात माझ्या रोहित शिवाय माझं कोणीच नाहीये. कोणीच नाहीये माझं. कोणीच नाहीये. या मुलाशी आजपासून माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. आणि रोहित काय म्हणतोय ते ऐकून तरी घ्या. त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा. हार 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 मी कुठे? मी कुठे? माझा हार कुठे? काय झालं? काय झालं तुम्हाला? माझा हार कुठे? माझ्या गळ्यात हार होता ना माझ्या. लगता है इन्होंने कोई बुरा सपना देखा है. रिद्धि, तू जा जल्दी से पानी लेकर आ. मला असं काय होतंय? मला काय आठवत का नाहीये? हे पाणी घ्या. नकोय मला. थोडंसं पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला. नकोय मला. काय होतंय मला? मला आठवत का नाहीये? हे भगवान, इनका दिमाग बिल्कुल भी ठिकाने नहीं है. अच्छी बहकी बहकी सी बातें कर रहे हैं. हो ना, मला तर वाटतं ह्याला वेडाचा झटका आलाय. सिद्धी, या बिचाराच्या ना जीवनात नक्कीच एखादी मोठी दुर्घटना घडली असणार. हे परमेश्वरा, याचं रक्षण करा. अहो, तुम्ही एवढे स्वस्त कसे बसू शकता? काहीतरी करा ना प्लीज. कुठेतरी चौकशी करा. आपल्या रोहितला शोधायचा प्रयत्न करा. त्याचे मित्र त्याला शोधतायत. तो रोहन बिचारा दिवस रात्र त्याला शोधायचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही एवढे स्वस्त कसे बसू शकता? मला खरंच कळत नाही. परमेश्वराला माहित, आपला मुलगा कुठल्या परिस्थितीत असेल, काय करत असेल. बिचारा, त्याला काही खायला मिळत असेल की नाही. खरंच आपल्या हातून खूप मोठी चूक झाली. आपण रोहितला असं घराबाहेर काढायला नको होतं. त्याने प्रेमविवाह केला म्हणून काय झालं? मुलगी सुंदर आहे, त्याला योग्य अशी आहे. असं काय मोठं आभाळ कोसळलं होतं? आणि आजकालची मुलं मुली अशीच स्वतःच्या पसंतीने लग्न करतात. म्हणून काय त्यांच्या आई वडिलांनी त्यांना असं घराबाहेर काढायचं? त्यातच आपल्या घरावर शनीची महादशा चालू आहे. तुम्हाला सांगून काय उपयोग? ते काही नाही. मला लगेच शिंगणापूरला गेलंच पाहिजे. तिथे जाऊन मी शनिदेवांची आराधना करेन. त्यांनी आपल्या रोहितला सुखरूप घरी परत आणावं म्हणून. जय शनिदेव. आपण हे सांगितलं होतं, शनिदेव शिंगणापूर गावामध्ये
एका शिलेच्या रूपामध्ये विराजमान झाले आहेत. तर कृपा करून आम्हाला हेही सांगा की शनिदेवांचं शिंगणापूर गावामध्ये एका शिलेच्या रूपामध्ये आगमन कसं झालं? ही एक मोठी रोचक कहाणी आहे. धन्य आहेत ते शिंगणापूर गावातले लोक ज्यांना श्री शनिदेवांची सेवा करण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. ही एकेकाळची कहाणी आहे. गावात भयंकर असा पाऊस झाला होता. सर्व नदी नाले भरून गेले होते. पाऊस थांबला. तोच गावातील मुलं आपल्या गुराढोरांना पाणी पाजण्यासाठी नदीच्या दिशेने निघाली. ए गुरांना सोडून आपण झाडावर चढूया. ए चला ना पटपट, तिकडे जाऊन खेळायचं पण आहे ना. अरे चला ना मग. जास्त वेळ नाही थांबायचं. आता बघ सगळं चला 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 आपण झाडावर चढूया. मी इथून चढतो. ए चल ना तिथे सरक ना. ए गण्या थांब तुला पाडतो. ए जास्त वर नको चढूस पडशील तू. चिकू चिकू ए ते बघा तिकडे काय पटपट चल पटपट जरा थांबा मी राहिलो. बापरे हे बघा मला हेच दिसलं होतं. काय आहे हे? एक एवढी मोठी शिळ आहे बघ. काय असेल हे? खेळायला घेऊया. चला चला आपण ही तिथे नेऊया. ह्याचा उपयोग आपण खेळण्याकरता करूया. चला 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 चला. अरे उचला. अरे उचला ना. अरे जोर लावा. अरे उचला ना. अरे हलतच नाहीये रे. छे वो कठीण आहे. मला तर वाटतं ही एखाद्या वजनदार दगडाची शिळा आहे. त्यामुळे ती आपल्याला उचलता येत नाहीये. पण दिसताना तर वजनदार नाही वाटत. अरे ही तर मला कोणत्या तरी देवाची मूर्ती वाटते जी जमिनीतून प्रकट होऊन इथे उभी राहिली आहे. अशी काय देवाची मूर्ती असते का? आता बघच. ए रामू शामू, ए शंकर्या, काय घाबरून पळताय? काय वाघ बी मागे लागलाय काय? मामा मामा आम्ही तिकडे एक दगडी शिळा पाहिली. मी त्याच्यावर काठी मारली तर एक जोरदार धमाका झाला आणि त्या दगडी शिळ्यातून रक्त वाहू लागलं. हे बघा. काय सांगतोस? दगडाच्या शिळेमधून रक्त? हो. अहो काका आम्ही सगळ्यांनी आमच्या डोळ्यांनी पाहिलंय म्हणून तर आम्ही घाबरून इथे पळून आलो. पर दगडाच्या शिळेमधून रक्त? हो मामा. हा कसला चमत्कार. चला जाऊन आपण बघू तरी. अरे याड लागले काय? संध्याकाळ झाली आता. सकाळी बघू. या वेळेला जंगलात जाणं बरोबर नाही. हे भक्ता उठ. शनिदेव. शनिदेव. हे भक्ता मी तुझ्या समोर त्या रहस्यावरून पडदा उचलायला आलोय. जे ऐकून या गावातले लोक आश्चर्यचकित आणि चिंतित आहेत. नदीकाठी ज्या शिळेला गावातली मुलं पाहून आणि जखमी करून आली आहेत ती शिळा कोणी साधारण शिळा नाहीये. त्या शिळेच्या स्वरूपात साक्षात शनिदेव आहे. भगवान श्री शनिदेव. गावातल्या मुलांनी नदी किनारी बोरीच्या झाडाखालच्या ज्या शिळेबद्दल सांगितलं होतं ते अगदी खरं आहे. साक्षात शनिदेवांनी मला स्वप्नात येऊन सांगितलं की ती शिळा काही सामान्य शिळा नाहीये. ती शिळा म्हणजे प्रत्यक्ष शनी महाराज आहेत. ती बघा तिकडे ती शिळा.
सगळ्यात आधी मी बघितली होती. हे काय घडलं ते तुमच्या बघा हातून? अजूनही रक्त येत आहे. हे भगवंता, श्री शनिदेवा, गावातल्या मुलांकडून जो घोर अपराध घडलाय त्याकरता आम्हा सर्वांना क्षमा करा. आम्ही खूप विनम्रतेनं आपली क्षमा याचना करतो. आपण आमच्या सोबत आमच्या गावात येण्याची कृपा करावी. आम्ही एक भव्य मंदिर उभारून आपल्या शिळेची स्थापना त्या मंदिरात करू इच्छितो. आम्हा सर्वांना आपल्या चरणी राहण्याचं भाग्य मिळावं महाराज. शनिदेवानी आपल्याला आज्ञा दिली आहे. आपण ही शिळा गावात नेऊ शकतो. शिळेतून होणारा रक्तप्रवाह बंद होणे हे या गोष्टीचं प्रतीक आहे की शनिदेवानी आपल्याला ही शिळा इथून गावात घेऊन जायची अनुमती दिली आहे. चला बंधू, आपण ही शिळा गावात घेऊन जाऊया. चला चला कामाला एवढे लोक मिळून ही शिळा उचलायचा प्रयत्न करतायत, तरीही ही शिळा थोडी सुद्धा हलत नाही. याचं काय कारण असू शकतं? भगवान श्री शनिदेव, जर तुम्ही मला आपल्या गावात आणू इच्छिता तर सर्वप्रथम माझ्या आज्ञेचं पालन करा. सांगा महाराज, आपली काय आज्ञा आहे? आज्ञा प्रभू. सर्वप्रथम या गावात जितकी घरं आहेत त्या सर्व घरांचे उंबरठे आणि दारं काढून टाका. संपूर्ण गावाची रक्षा मी करेन. शिंगणापूरमध्ये माझ्या निवासाचा प्रभाव पूर्ण जगाला ज्ञात झाला पाहिजे. माझ्या शिळेला उचलून या गावात स्थापित करा. हो महाराज. परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, माझी शिळा केवळ 2 सख्खे मामा भाचेच उचलू शकतात. सोबत माझी शिळा खेचणारे बैल सुद्धा नात्याने मामा भाचेच असले पाहिजेत. मला गावात स्थापित करून सदैव माझी पूजा अर्चना करा. मी तुम्हाला साऱ्या कष्टातून मुक्ती मिळवून देईन. जशी आपली आज्ञा प्रभू, जशी आपली आज्ञा. जय शनिदेव. शनिदेव 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 शनिश्चराय. सांगा ती शिळा आपल्या गावात कशी आणायची. एवढ्या समजांनी प्रयत्न केले पण आपल्याच्यानं हल्ली बी नाही. मी पुन्हा आपणा सर्वांना सतर्क करू इच्छितो. बरोबर शांततापूर्वक विचार करा. भगवान शनिदेव खूपच कोपिष्ट आहेत. आपण त्यांच्या पूजा अर्चनेत कोणतीही कमी ठेवली किंवा कोणत्याही प्रकारची चूक केली तर साऱ्या गावाला शनिदेवांच्या क्रोधाला सामोरं जावं लागेल. आणि याकरता भगवान श्री शनी महाराज यांच्या मंदिराचं निर्माण आणि पूजा आपण पूर्ण निष्ठा आणि श्रद्धापूर्वक करूया. बोला, आहे तयारी? आम्ही मामा भाची जबाबदारी घ्यायला तयार आहोत. बोला, भगवान श्री शनिदेव महाराज की जय. सूर्यपुत्र शनिदेव की जय. चला मामा भाचे, शनिदेवांना इथून गावात न्यायचं भाग्य तुम्हाला प्राप्त झाले. तुका, लक्ष्मण, आता आदरानं आणि सन्मानानं ही शिळा उचला आणि बैलगाडीत ठेवा. जय शनिदेव. उचला, चला. भगवान शनिदेव महाराज की जय. बोला, भगवान शनिदेव महाराज की जय.
सूर्यपुत्र शनिदेव महाराज की जय। सूर्यपुत्र शनिदेव महाराज की जय। शनिदेवा शनिदेव शनिदेवा महाराज की शनिदेवा शनिदेव शनि महाराज की शनिदेवा शनिदेव शनिदेवा शनिदेव शनिदेवा शनि महाराज की शनिदेवा शनिदेवा शनि महाराज की शनिदेवा शनिदेवा शनि महाराज की बोला श्री शनि महाराज की बोला शनि महाराज की बोला शनि महाराज की सूर्यपुत्र शनि महाराज की सूर्यपुत्र शनि महाराज की बोला शनि महाराज की बोला शनि महाराज की सूर्यपुत्र शनि महाराज की बोला शनि शनिदेवा 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 दुम 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 da na 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 दुम 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 da na 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 दुम 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 da na 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 दुम दुम da na 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 दुम दुम da na 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 दुम 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 da na na दुम शनि शनि देवा देवा शनि देवा शनि शनि देवा देवा शनि देवा दुम 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 da na na दुम 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 शनि शनि देवा देवा शनि देवा शनि शनि देवा देवा शनि देवा दुम 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 da na दुम दुम देवा शनीची शिला हिरण्यारी वाजत नाचत गाजत चला घेऊन सवारी हर कोरला ना तुझ्यासाठी सजला शनि शनि देवा देवा शनि देवा 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 हो जगवाले या बघा किस्मत ही न्यारी आबद झाली रे आज धरती ही सारी भक्त संत साधू सारे पुजारी भक्त संत साधू सारे पुजारी सुंदर बनवा आज धरती ही सारी सुंदर बनवा आज धरती ही सारी असा करिश्मा ना ऐकला ना पहिला असा करिश्मा ना ऐकला ना पहिला स्वर्गातून धरतीवर आल शनी देवा आल शनी देवा हर कोरला ना तुझ्यासाठी सजला शनि शनि देवा देवा शनि देवा शनि शनि देवा देवा शनि देवा शनि शनि देवा देवा शनि देवा शनि शनि देवा देवा शनि देवा
तर ही होती शनी शिंगणापुरातील शनी मंदिराच्या निर्माणाची कथा. तिथे शनिदेवांच्या शिळेची स्थापना केल्यानंतर एक भव्य मंदिर उभारण्यात आलं. एके दिवशी शनिदेवांनी साईबाबांना दैवी दृष्टांत देऊन आपल्या भेटीसाठी बोलावलं. हे भक्ता, तुला माझ्या दर्शनासाठी शिंगणापूरला यावं लागेल. वाटतंय ही मालिकची इच्छा आहे. मला शिंगणापूरला जायला हवं, देवाचं दर्शन करायला. मालिक, जय शनिदेव, जय शनिदेव. जय शनिदेव. शनिदेवा, प्रत्यक्ष आपण? सारं जग देवांचं स्वागत करतं, पण काही महापुरुष असे असतात ज्यांचं स्वागत स्वतः देव करतात. मी तर एक साधारण फकीर आहे देवा. आपल्या केवळ स्पर्शानं निर्जीव व्यक्तीला जीवन देणारा माणूस साधारण असूच शकत नाही. तुमच्यावर साक्षात ईश्वराची कृपा आहे. हे आपलं प्रेम आहे, निव्वळ प्रेम आहे आपलं. जे मला प्रिय असतात त्यांना मी सदैव आपल्या आसपास ठेवतो. आपला निवास सुद्धा आमच्या जवळच असेल. संपूर्ण जग त्याला साई समाधीच्या नावाने ओळखेल. जे भक्त तुमच्या समाधीवर तुमच्या दर्शनाला येतील त्यांच्या हृदयात माझ्या दर्शनाची सुद्धा अभिलाषा जागृत होईल. मला हा सन्मान दिला, मी धन्य झालो. मी धन्य झालो देवा, धन्य झालो. जय शनिदेवा, जय शनिदेवा. संसारातील समस्त दुःखांचे हरण करणारे शनिदेव आहेत. त्यांच्या चमत्कारांचा प्रभाव जर बघायचा असेल तर शनी शिंगणापूरला अवश्य जावे आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा. श्री शनिदेव यांचे खूप मोठे चमत्कार आहेत. मनुष्य प्राण्यावर शनिदेवांचे इतके मोठे उपकार आहेत की त्याची कल्पना कोणीच करू शकत नाही. पण वास्तव हेच आहे की शनिदेवांची दृष्टी ज्या कुणावर पडते तो धन्य होतो. हे गुरुदेव, ये बताइए, श्री शनिदेव की छाया केवल मनुष्यों पर ही पड़ती है या देवों पर भी उनका प्रकोप होता है? धन्य आहेत शनिदेव. फक्त मनुष्यच नाही तर त्यांच्या वक्र दृष्टीपासून देवही वाचू शकले नाहीत. इतकंच नव्हे तर साक्षात ब्रह्मदेवही सुटले नाहीत. असाच एक प्रसंग आहे. शनिदेव ब्रह्मदेवांना भेटण्याकरिता स्वर्गलोकी गेले. ब्रह्मदेवाय नमः. प्रणाम देवा. ब्रह्मदेवाय नमः. शनिदेव, आपण? देवाधिदेवा ब्रह्मदेवा, हे प्रभू, आपण माझे गुरु आहात, इष्ट देवता आहात. पण जो आपल्या इष्ट देवतेला त्रास देतो तो अत्यंत निष्ठुर आणि महापापी असतो. म्हणजे आपल्याला काय म्हणायचे आहे? हे प्रभू, मी माझ्या शक्तीची परीक्षा तुम्हाला संकटात टाकून घेऊ इच्छितो. आम्हाला ज्ञात आहे ते, पण शनी महाराज, आपण आमची परीक्षा कशी काय घेणार आहात? क्षमा करा गुरुदेव, पण मी हतबल आहे. हे विधिलिखित आहे. तुमचा समावेश 12 राशींमध्ये होतो. अगदी योग्य. जर तुम्ही माझा प्रभाव मान्य केला नाहीत तर माझा प्रभाव कुणीही मान्य करणार नाही आणि मला कुणाला दंडही देता येणार नाही. माझी शक्ती निष्फळ होईल. मला या चिंतेतून मुक्त करा गुरुदेव. आपले माझ्यावर अनंत उपकार होतील.
सव्वा प्रहर. केवळ सव्वा प्रहराचा अवधी आम्ही तुम्हाला देऊ शकतो. ह्या काळातच तुमच्या वक्रदृष्टीचा प्रभाव आमच्यावर होऊ शकतो. आपला आदेश मला सर्वतोपरी आहे गुरुदेव. परंतु शनिदेव, तुमची शक्ती मान्य करण्यासाठी आम्हाला मृत्यूलोकात जावं लागेल. कारण मृत्यूलोकातच तुमच्या वक्रदृष्टीचा प्रभाव आमच्यावर होऊ शकतो. ब्रह्मदेवाय नमः. ओम भूर्भुवः स्वः. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. महाराज, महाराज माझा प्रणाम स्वीकारा महाराज. आणि या गरिबाला आशीर्वाद देऊन धन्य करा. महाराज, थोडा वेळ थांबा. नाही, मला थांबायला अजिबात वेळ नाही. मी घाईत आहे. सव्वा प्रहरातच मला ह्या स्थानापासून दुसऱ्या स्थानाला जायचं आहे. आयुष्यमान भव. महाराज, मी तुमचा वेळ वाया घालवणार नाही आहे. मला फक्त ही 2 फळं तुम्हाला भेट म्हणून द्यायची होती महाराज. आपण याचा स्वीकार करावा. पहाटेपासून मी वाट बघत होतो महाराज, की कोणीतरी ब्राह्मण अतिथी यावेत आणि त्यांना मी ही भेट द्यावी. महाराज, तुमचं दर्शन घेऊन मी खरंच धन्य झालोय आज. तू एका ब्राह्मणाला भिक्षा दिली आहेस. ईश्वर तुझं भलं करो. आयुष्यमान भव. ते बघा, समोरून साधू महाराज येत आहेत. पण साधूच्या वेशात कोणी ढोंगी सुद्धा असू शकतो. तेव्हा युवराजांच्या शोधासाठी त्यांची सुद्धा चौकशी करायला हवी. थांबा. तुम्ही जरी साधू असलात तरी तुम्हाला असंच पुढे जाता येणार नाही. आम्हाला तुमची चौकशी करावीच लागेल. आम्ही आमच्या राजकुमारांचा शोध घेत आहोत. ते आपल्या मित्रासोबत या जंगलामध्ये शिकारीसाठी आले होते. या घनदाट जंगलामध्ये त्यांची आणि आमची चुकामुक झाली आहे. बर, तुम्ही आमच्या राजकुमारांना पाहिलत का? क्षमा करा, पण मी आपल्या राजकुमारांना पाहिलेलं नाही. साधू महाराज, या झोळीत काय? झोळीमध्ये फळं आहेत. फळं? झडती घ्या झोळीची. पण महोदय, राजकुमार, घेऊन चला रे याला दरबारात. महाराज, तुमच्या समोर जो साधू वेशात मनुष्य उभा आहे ना, ज्याचा चेहरा खूप दयाळू दिसतोय, हा कोणी दयाळू साधू नाहीये, तर साधूच्या वेशात एक हत्यार आहे. याने आपल्या राजकुमारांची आणि त्यांच्या मित्राची हत्या केली आहे. महाराज, या अपराधाबद्दल या साधूला कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. नाही महाराज, हे सत्य नाही. मी कोणाची हत्या केलेली नाही. मी निर्दोष आहे महाराज. मी निर्दोष आहे. महाराज, खोटं बोलतोय हा. राजकुमारांचे मुंडके हे याच्या अपराधाचे प्रमाण आहे. माझ्या झोळीत फळं होते. मी निर्दोष आहे महाराज. हे सत्य आहे की आम्ही ब्राह्मण आणि साधू यांचा नेहमीच मनापासून सन्मान केलेला आहे. नव्हे तर यापुढेही असाच सन्मान केला जाईल. परंतु तुम्ही जो अपराध केला आहे, या अपराधाला क्षमा नाही, कदापि नाही महाराज. कारण युवराज हा आमचा एकुलता एक पुत्र होता. एकुलता एक पुत्र. तुम्ही एक
एक नाही 2 हत्या केलेल्या आहात. या अपराधाचं प्रायश्चित्त म्हणून मी आदेश देतो, या क्षणी तुम्हाला सुळावर चढवण्यात यावं. सुळावर. नाही नाही महाराज, माझ्यावर विश्वास ठेवा. मरणाऱ्याला शेवटची इच्छा विचारली जाते, नक्कीच विचारली जाते. बोला साधू महाराज, आपली शेवटची इच्छा काय आहे? बोला, आम्ही ती नक्कीच पूर्ण करू. माझ्या सोबतीची घटना घडते आहे, त्याचं कारण फक्त शनिदेवांच्या वक्रदृष्टीचा प्रभाव आहे. शनिदेवांच्या वक्रदृष्टीचा प्रभाव केवळ 1.25 प्रहर राहणार आहे आणि 1.25 प्रहर होण्यासाठी केवळ काही क्षणांचा अवकाश आहे. तोवर हे टाळलं पाहिजे. महाराज, माझी केवळ एकच इच्छा आहे की 1.25 प्रहर झाल्यानंतरच मला मृत्यूदंड देण्यात यावा. ठीक आहे, मान्य आहे आम्हाला. राजकुमारांचे दरबारात आगमन होत आहे. शनिदेवा 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 शनिश्चराय नमः. शनिदेवा 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 शनिदेवा. कुमार, कुमार, राजकुमार, राजकुमार, तुम्ही जिवंत आहात. काय झालंय महाराज? आपण सगळे मला पाहून एवढे आश्चर्यचकित का झालात? महाराज, मग ही 2 मुंडकी कोणाची आहेत? साधू महाराज, साधू महाराज, सांगा, हे काय आश्चर्य आहे? आश्चर्यचकित व्हायची आवश्यकता नाही. मी ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाय नमः. माझ्याबरोबर जी घटना घडली ती शनिदेवांची वक्रदृष्टी होती. शनिदेव म्हणाले, हे ब्रह्मदेव, आपण माझ्या वक्रदृष्टीचा मान राखलात, त्यासाठी मी आपला अत्यंत आभारी आहे. आपल्याला गुरुदक्षिणा देण्याची माझी इच्छा आहे. आपणास जे हवे असेल ते आपण मागू शकता. तेव्हा ब्रह्मदेव शनिदेवांना म्हणाले, हे शनिदेव, मला क्षमा करा. सदैव मला आपल्या वक्रदृष्टीपासून दूर ठेवा आणि जनसामान्यांना देखील आपला हा प्रभाव दाखवू नका. तथास्तु. जय श्री शनिदेव. असे आहेत शनिदेव, त्यांचे रूप आणि त्यांची शक्ती, की ज्यांच्या वक्रदृष्टीच्या प्रभावापासून स्वयं महादेव सुद्धा वाचू शकले नाहीत. आपल्याला समोर पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. सांगा सूर्यपुत्र शनिदेव, आपण येथे येण्याचे प्रयोजन काय आहे? आपण देवांचेही देव महादेव आहात, त्यामुळे कुठल्याही कार्याचा आरंभ करण्यापूर्वी आपली आज्ञा घेणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आज्ञा? आमच्याकडून कशाची आज्ञा हवी आहे आपणास? क्षमा असावी महादेव, पण उद्या मी आपल्या राशीत प्रवेश करणार आहे आणि मला खात्री आहे की आपल्या राशीत प्रवेश करण्यासाठी आपण मला अनुमती द्याल. निसंकोच सूर्यपुत्र शनिदेव, मी आपणास अनुमती देत आहे, परंतु तुमचे सर्व परिश्रम व्यर्थ आहेत, कारण की तुमच्या वक्रदृष्टीचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. तुमची इच्छा असली तरीही तुम्ही आमचं काहीही अमंगल करू शकणार नाही. ठीक आहे प्रभू,
उद्या तुम्हाला मी माझ्या वक्रदृष्टीचा प्रभाव दाखवीन. सूर्यपुत्र शनिदेव, आपण इथे कसे आलात? केवळ आपल्या दर्शनाची अभिलाषा आम्हाला इथवर घेऊन आली आणि म्हणूनच आम्ही आपल्या समक्ष उभे आहोत. सूर्यपुत्र शनिदेव, आपण तर सांगितले होते की आपण आमच्या राशीमध्ये प्रवेश करणार आहात. आपल्या वक्रदृष्टीचा प्रभाव आम्हाला दाखवणार आहात. आता आपण आपला विचार बदलला आहात का? क्षमा असावी प्रभू, पण माझ्या वक्रदृष्टीचा परिणाम मी आपल्याला स्पष्टपणे दाखवला आणि माझ्या वक्रदृष्टीचा प्रभाव मला आपल्यावर स्पष्टपणे दिसत आहे. माझ्यावर? आणि तोही आपल्या दृष्टीचा प्रभाव? हे देवा, अखेर त्रिलोकामध्ये आपल्यासारखा कुणीच नाही. नर, सूर, असुर सगळेच आपल्या अद्भुत शक्तीला मानतात. माझी इष्टदेवता आपणच आहात. पण 3 दिवस उपाशी, पाणी न पिता, पायी चालत हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये या गुहेत समाधी घेणं हा माझ्याच वक्रदृष्टीचा प्रभाव आहे. सूर्यपुत्र शनिदेव, आपण धन्य आहात. मी तुम्हाला वरदान देतो. आजपासून सर्व सृष्टी तुमच्या वक्रदृष्टीच्या प्रभावाला मान्य करेल. असे आहेत शनिदेव. त्यांचं रूप आणि त्यांची शक्ती, त्यांच्या वक्रदृष्टीच्या प्रभावापासून ना देव सुटू शकले ना मानव. जय शनिदेव. जय शनिदेव. ज्यांच्यावर शनीची छाया आहे त्यांना केवळ शनिदेवच मुक्त करू शकतात. तुझ्यावरही शनीची छाया आहे. तुझे कल्याण देखील तिथेच जाऊन होणार आहे. जा, तू शिंगणापूरला जाऊन शनी महाराजांच्या चरणी लोटांगण घाल आणि शनी महाराजांची आराधना कर. ते तुझे सर्व कष्ट दूर करतील. शनी जयंतीचे पावन पर्व येणार आहे. तू तिथे जा. तू त्यांच्यापाशी जे काही मागशील ते तुला नक्की मिळेल. जय शनिदेव. रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तन्नमामि शनैश्चरं नीलाञ्जन समाभासं. रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्ड संभूतं तन्नमामि शनैश्चरं. तू आस्था आमुची, तू वंदना आमुची, माझ्या तपस्यात तू साधना आमुची. ठेवू तुझ्या दारी ही कामना आमुची. अंबर तुझे ही धरती बघ स्वर्गाहून न्यारी. तुला शत शत हे प्रणाम, तुला शत शत हे प्रणाम. हे रे शनिदेवा ते धाम, हे रे शनिदेवा ते धाम. शनिधाम शनिधाम धाम धाम शनिधाम 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 धाम धाम शनिधाम 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 धाम धाम शनिधाम 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 धाम धाम शनिधाम.
शिंगणापूर याची कीर्ती दूर दूर, हे गाव शिंगणापूर याची कीर्ती दूर दूर. शिंगणापूर हे नाव, शिंगणापूर हे नाव हे रे शनिदेवाचे धाम, हे रे शनिदेवाचे धाम. शनिधाम शनिधाम धाम धाम शनिधाम 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 धाम धाम शनिधाम 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 धाम धाम शनिधाम 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 धाम धाम शनिधाम. जेव्हा पडले तुझे हे चरण कमल, हे गाव झाले मंगल मंगल. चिखलात उगवलं शुभ्र कमळ, तू सावरलं आम्हा आवरलं. तुझे नाव जपू आम्ही पल पल पल, इथे गुंजे तुझे नाव, इथे गुंजे तुझे नाव. हे रे शनिदेवाचे धाम, हे रे शनिदेवाचे धाम. शनिधाम शनिधाम धाम धाम शनिधाम 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 धाम धाम शनिधाम 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 धाम धाम शनिधाम 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 धाम धाम शनिधाम. तुझा वासन तुझा निवास, इथे तुझा वासन तुझा निवास, इथे तुझा वासन तुझा निवास, इथे तुझा वासन तुझा निवास. हा ध्वज तुझा फडकू दे इथे, हा शंख तुझा वाजू दे इथे. जो मागे इथे तो पायी इथे, जो ना पूजे तुला पूजे इथे. तुझ्या चरणा विना आम्ही जाऊ कुठे, तुझ्या चरणी अर्पू प्राण, तुझ्या चरणी अर्पू प्राण. हे रे शनिदेवाचे धाम, हे रे शनिदेवाचे धाम. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्ड सम्भूतं तन्नमामि शनैश्चरम्. नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजं, छायामार्तण्ड सम्भूतं तन्नमामि शनैश्चरम्. किती दिवस झाले तू अन्नाचा एक कण देखील घेतला नाहीस. थोडंसं खाऊन घे. अगं, हा शनी जयंतीचा प्रसाद आहे. जेव्हा तुझ्या सासरकडच्यांनी तुझा स्वीकार नाही केला तेव्हा तू तुझ्या आई वडिलांकडे म्हणजे माहेरी का नाही गेलीस? तुला आई वडील नाही आहेत का? अरे देवा. ठीक आहे, हा घे. तू शनी जयंतीचा प्रसाद खाऊन घे. अशी निराश नको होऊस. शनी जयंतीचं पावन पर्व सुरू आहे. तुझी तुझ्या प्रिय व्यक्तीशी भेट नक्की होईल बघ. शनिदेव सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करतात. तुझी सुद्धा इच्छा पूर्ण करतील. शिंगणापूरहून कुणीही रिकाम्या हाताने परत जात नाहीत. रविपुत्रं यमग्रजा
अरे कुठे होतास तू? नाही मी रोहित नाहीये. खरंच शनिदेवाने आपली प्रार्थना ऐकली. अहो त्याला सांगा ना, आपला रोहित आपल्याला मिळाला. नाही मी रोहित अरे नाहीये. कुठे होतास तू? अरे मी रोहित नाहीये. अहो बोला ना काही. मी रोहित नाहीये. अरे मी तुमचा रोहित नाहीये. रोहित 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 अरे थांब रोहित. रोहित रोहित बेटा. रोहित किती लागलंय तुला? रोहित रोहित बघ. रोहित मी तुझी नेहा. रोहित उठ. रोहित रोहित बघ ना माझ्याकडे. रोहित रोहित नेहा बघा ना रोहित रोहित. नारायण नारायण. देवा, साक्षात महाप्रबळ प्रभू श्री शनिदेवांच्या नयनात अश्रू. विश्वासच बसत नाही. जर तुम्ही स्वतः इतके कोमल हृदयाचे आहात तर मग यांना एवढे कष्ट का दिले देवा? आपल्याला दुःख नाही झाले का प्रभू? होय देवश्री, दुःख तर झालंच. प्रत्येक मनुष्याला कष्ट देताना आम्हाला खूप दुःख होतं. जर मी या मुलांना कष्ट दिले नसते तर या मुलीला त्या परिवाराकडून स्नेह आणि प्रेम कधीच मिळालं नसतं. जे आत्ता मिळतंय त्यांचं जीवन सुखी व्हावं यासाठी त्यांना कष्ट देणं जरुरी होतं. नारायण नारायण. तुमची लीला, तुमची कृपा केवळ आणि केवळ तुम्हीच समजू शकता प्रभू. नारायण नारायण. शनीश्चराय नमः. शनिदेव 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 शनीश्चराय नमः. शनिदेव 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 शनीश्चराय नमः. शनिदेव 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 शनीश्चराय नमः. शनिदेव 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 शनीश्चराय नमः. आणि माझी कृपा दृष्टी यांच्यावरच नाही तर समस्त जीवसृष्टीवर आहे. माझं मानव जातीला एवढंच म्हणणं आहे, शनीच्या प्रकोपाला किंवा वक्रदृष्टीला अजिबात घाबरू नका. उलट त्याचा आनंदानं स्वीकार करा. कारण माझी दृष्टी संपल्यानंतर तुम्हाला सुख, समृद्धी, शांती लाभेल. सर्व कष्टातून तुम्हाला मुक्ती मिळेल. तथा असतो. ही दुनिया रे बाग बगीचा, तूच याचा माळी रे. तू सर्वांचा पालनहारा, तू
सर्वांचा वाली रे, ही दुनिया रे बाग बगीचा तूच याचा माळी रे. ओठी हसू हे डोळ्यात पाणी, तूच घडवली ही रे कहाणी. आज समीप मन क्षणी दूरवर, आज समीप मन क्षणी दूरवर. ही दुनिया रे फार निराळी, ही दुनिया रे बाग बगीचा तूच याचा माळी रे. चंद्र हे तारे तूच उगविले, वृंदावने फूल फुलविले. तूच प्रेम दिले रे देवा, तुटल्या जीवाना एक चिकेले. ही दुनिया रे बाग बगीचा तूच याचा माळी रे. जय शनिदेव, जय शनिदेव, जय शनिदेव, जय शनिदेव.